स्मार्ट अहमदनगर न्यूज। मुंढे गावातील सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की माननीय आमदार बाळासाहेब पाटील, माजी सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून मौजे मुंढे येथील साळवेमाळा ते जमालेमाळा येथील रस्ता खडीकरण व काँक्रीटकरण मंजूर करण्यात आले असून या कार्यक्रमाचे भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक 13/3/2024 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता लोकशाही आघाडी कराडचे अध्यक्ष श्री जयंतकाका पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग चव्हाण, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागीय प्रदेश सरचिटणीस संजय पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिण युवक अध्यक्ष अमित पाटील, वारुंजीचे युवा उपसरपंच अनुज पाटील, मलकापूर नगरीचे नगरसेवक प्रमोद शिंदे, उद्योजक प्रफुल्ल पाटील तसेच मुंढे गावच्या सरपंच मनीषा जमाले, उपसरपंच अशोक माळी, संगम सहकारी आणि पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमॅन अनिल सुर्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाला मुंढे गावचे माजी उपसरपंच युवा नेते सागर पाटील, माजी सरपंच रमेश लवटे, माजी सरपंच महम्मद आवटे, संगम सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे माजी चेअरमॅन संभाजीराव साळवे, प्रशांत चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण, विकास सोसायटीचे चेअरमॅन आनंदराव जमाले, व्हाईस चेअरमॅन जयश्रीताई साळवे, माजी चेअरमॅन आप्पासो साळवे, वसंत माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य सयाजीराव जमाले, आनंदराव साळवे, विष्णू जाधव, सुभाष जमाले, वसंत जमाले, सुनील जमाले, रमेश जमाले, जयवंत साळवे, राहुल साळवे, प्रकाश साळवे, राजेंद्र साळवे, नाथा सावंत, अरविंद यादव, विलास साळवे, सुरेश साळवे, विकास पाटील, दादासो जमाले, ओमकार साळवे, गोरख सोनार, सागर गुजले आदी मान्यवर तसेच ओम जनाबाई देवी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।